कसे आहात तुम्ही सगळे? तर मी ते करते साहेबांना बाय बाय, कारण मी निघाली आहे गावी जाण्यासाठी. नेक्स्ट 4 डेज खूप मजा मस्ती धमाल असणारे, खूप साऱ्या मेमरीज जमा करायच्यात आणि खूप धमाल करायची आहे, कारण आहे दीदीचं लग्न. आणि अशा प्रकारे आम्ही प्रवास करून सकाळी सकाळी मस्त थंडीमध्ये गावी पोचलेलो आहोत. मे महिना आहे पण गावी थंडी आहे. आणि ही आहे आमची क्यूट ब्राईड. इकडे ही आहे माझी चाइल्डहुडची फ्रेंड आशू, ती करते डेकोरेशन. आणि कारण आज आहे फर्स्ट मेहंदी, आणि अशा प्रकारे आम्ही मेहंदीला सुरुवात केलेली आहे. मजा मस्ती धमाल तर सुरू असणारच आहे, त्याच्यासोबत खूप साऱ्या गप्पा सुद्धा होणार आहेत लग्नाच्या, कारण आम्ही खूप टायमानंतर सगळे एकत्र भेटलेलो आहोत. आणि अशा प्रकारे थोडंसं आम्ही दुपारी जेवलो. नंतर जी मेहंदी कंप्लीट झाली होती त्याचे आम्ही छानसे फोटोज व्हिडिओ घेतले आहेत, आणि ते बघण्यासाठी तुम्हाला तर इंस्टाग्रामवर पेजला व्हिजिट करावंच लागणार आहे. त्याच्यावरती तुम्हाला डिटेल्समध्ये व्हिडिओ रील नक्की बघायला मिळणार आहे, आणि ते तुम्ही नक्की बघणार आहात. आणि त्याच्यासोबतच ती कशी झाली हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगणार आहात. पप्पा मम्मी कुठे? आत घेऊन जाऊन चालेल का ती? मला नको आहे, खाणार नाहीये. गाणी हे मी टाकणार आहे. टाक बिंदास. मी खाणार नाही आहे, नाही खाणार. तर ब्राईडची अशी डिमांड होती की तिला तिच्या मम्मीच्याच हातून जेवायचं होतं, आणि हा मुमेंट तिला एन्जॉय करायचा होता. पण आशू तिला जबरदस्ती भरवून तिला चिडवत होती. खूप मजा येत होती, कारण खूप दिवसानंतर एकत्र आलो होतो, त्याच्यामुळे खूप खळखळून हसत होतं आणि मस्त सर्व मेमरीज जमा करतोय आम्ही. आणि वेदरही खूप छान असल्यामुळे खूप भारी वाटत होतं. आणि इथे आशू ह्याच्यासाठी हॅप्पी आहे की तिची मेहंदी कंप्लीट झाली होती, आणि इकडे मोठी दिदी खूप थकली होती, कारण तिची मेहंदीच कंप्लीट होत नव्हती. आणि इकडे हे समजत नव्हतं नक्की ब्राईड कोणती, कारण आशूच स्वतःचे लाड पुरवून घेत होती. मजा मस्ती तर चालूच राहणार आहे. चला तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.